आणि ठाकरे ब्रँड पुन्हा एकदा चर्चेत आलाय। त्याला कारण म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उद्धव आणि राज ठाकरे या दोन्ही बंधूंना ठाकरे ब्रँडवरनं चांगलंच दिवसलंय। त्यामुळे त्या राज्यात नवीन राजकीय वादालाही तोंड फुटतंय। हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हा ब्रँड होता, तुम्ही ब्रँड नाही आहे। मुख्यमंत्री फडणवीसांनी ठाकरे ब्रँडवरून ठाकरे बंधूंवरती जोरदार निशाणा साधला। भाजपाच्या विजय संकल्प मेळाव्यात फडणवीसांनी ठाकरेंच्या राजकीय मर्मावरती बोट ठेवलं। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हा ब्रँड होता, तुम्ही ब्रँड नाही आहे। तो ब्रँड होता, तुम्ही नाही आहे। नुसतं नाव लावल्याने कोणी ब्रँड बनत नाही। खरं तर याला पार्श्वभूमी आहे ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीची। आगामी पालिका निवडणुकीत उद्धव आणि राज ठाकरे हे बंधू एकत्र येणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे। गेल्या काही महिन्यांमध्ये ठाकरे बंधूंच्या भेटीगाठी वाढल्यात, त्यामुळे ठाकरे ब्रँड पुन्हा चर्चेत आला आणि तोच धागा पकडत फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवरती जोरदार निशाणा साधलाय। नुसतं नाव लावल्याने कोणी ब्रँड बनत नाही। काही दिवसांपूर्वी मुंबईत बेस्ट पतपेढीची निवडणूक झाली। शिवसेना उभाटा आणि मनसेने एकत्र येऊन ही निवडणूक लढवली, पण त्यांना पराभवाचा सामना करावा लागला। कधी कधी लोक आपलं कसं हसं करून घेतात। साधी ती बेस्टची निवडणूक होती, आम्ही सांगितलं रे बाबा कशाला पक्षावर लढायचं, पण काही जण म्हणाले आमचा ब्रँड आहे, आमचा ब्रँड आहे, आमचा ब्रँड आहे। ते आमचे शशांक राव आणि आमचे या ठिकाणी लाडन दरेकर यांनी ब्रँडचा वाजवला बँड। फडणवीसांनी थेट ठाकरे ब्रँडवरती केलेल्या या हल्लाबोलनंतर राजकीय वादळ उठलं नाही तरच नव्हे। मुख्यमंत्री म्हणून त्यांचं भाषण त्यांच्या लोकांना बरोबर आहे मोटिवेट करण्यासाठी, पण त्यांनाही माहिती आहे आतून भेदरलेले आहेत। मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या लोकांना आणि मराठी माणसाला आणि इतर भाषिकांनाही ठाकरे काय त्याची पूर्ण कल्पना आहे। त्याची देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्हाला सर्टिफिकेट देण्याची गरज नाही आणि ते येणाऱ्या काळामध्ये लवकरच कळेल मुख्यमंत्र्याला काय। नाहीतर ठाकरे ब्रँड जर नसता तो वारंवार भेटी घेण्याचं कारण पण लागलं नसतं आणि चर्चा करायची आवश्यकता पण नव्हती। म्हणजे ठाकरे ब्रँड आहे हे तुम्ही मान्य करता। महाराष्ट्रामध्ये महायुतीचा ब्रँड आहे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे हे ब्रँड आहेत। ते ब्रँड कायम राहणार, परंतु त्यांच्या नावाचा आधार घेऊन ते स्वतःला कोण ब्रँड म्हणत असतील त्याचं उत्तर लोकांनी दिलेलं आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र येण्याविषयी अद्याप चित्र स्पष्ट नाही, पण भाजपानं संभाव्य युती गृहीत धरून तयारी सुरू केलेली आहे। काहीही झालं तरी मुंबईमध्ये महायुतीचा भगवा झेंडा लागल्याशिवाय राहणार नाही। महायुतीचा महापौर हा बसवल्याशिवाय आता भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता हा घरी जाणार नाही। कोणी सोबत आलं तरी, कोणी सोबत आलं नाही तरी, कोण कोणाला सोबत घेताय तरी। 31 जानेवारी 2026 पूर्वी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले। त्यामुळे आगामी काळात ठाकरे विरुद्ध भाजप या संघर्षाला आणखीन धार येण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट न्यूज 18 लोकमत। आणि आजचा दिवस बीड वासियांसाठी अनेक अर्थांनी ऐतिहासिक होता, कारण गेल्या 40 वर्षांपासून बीडकरांनी पाहिलेलं स्वप्न सत्यात उतरलं। त्यामुळे अहिल्यानगर ते बीड प्रवास आता रेल्वेतनं करता येणार आहे। मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी अहिल्यानगर ते बीड या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला गेला। यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पंकजा मुंडे, खासदार बजरंग सोनवणे यांच्यासह बीड जिल्ह्यातले सर्वच आमदार आणि नेते उपस्थित होते। हा सोहळा राजकीय टोले आणि श्रेयवादाच्या फटक्यांनी गाजला। व्यासपीठावरनं भाषण करणाऱ्या सर्वच राजकीय नेत्यांनी बीडच्या रेल्वेच्या आठवणींना उजाळाही दिला। बीडकरांना आठवत असेल कितीतरी निवडणुका आल्या, कितीतरी निवडणुका गेल्या, कितीतरी खासदारकीच्या उमेदवारांनी सांगितलं तुम्ही मला निवडून द्या, मी रेल्वे चालू करतो, पण काही रेल्वे चालू झाली नाही। मी श्रेयाच्या विषयामध्ये जाणार नाही, कारण मी या जिल्ह्याची पालकमंत्री म्हणून 5 वर्ष काम केलं असलं
तरी अखेरच्या श्वासापर्यंत या जिल्ह्याचे पालक म्हणूनच या जिल्ह्याची भूमिका बजावणार आहे. मी आदरणीय सीएम साहेबांना म्हणलं एक वेळ माझं नाव नाही घेतलं तरी चालेल, पण आमच्या प्रीतमताईचं नाव आवर्जून याच्यामध्ये घ्या. 10 वर्ष ही रेल्वे प्रत्यक्षात उतरली. म्हणजे बाप्पा तुम्ही तर खूप भाग्यवान आहात. नांगरलं कोणी, पेरणी कोणी केली आणि कापणीच्या वेळी आमचे बाप्पा आले. आणि याच कार्यक्रमात मंत्री पंकजा मुंडे आणि खासदार बजरंग सोनवणे या दोघांमध्ये शाब्दिक जुगलबंदी रंगलेली. आणि आज जो टप्पा आहे तो अंबळनेर तो बीडचा आज कंप्लीट होऊन आपल्याला पूर्णस्वाद गेलेला दिसतोय. बीड जिल्ह्याचा खासदार म्हणून मुख्यमंत्री महोदय ज्या दिवशी शपथ घ्यायच्या अगोदर पण रेल्वेच्या बैठका लावायचं काम केलं. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं बीड जिल्ह्यातल्या जनतेनं मला निवडून दिलं. त्याचं काम करण्याचा सालकरी गडी म्हणून मी प्रामाणिक प्रयत्न करतोय. मी आदरणीय सीएम साहेबांना म्हणलं एक वेळ माझं नाव नाही घेतलं तरी चालेल, पण आमच्या प्रीतमताईचं नाव आवर्जून याच्यामध्ये घ्या. 10 वर्ष ही रेल्वे प्रत्यक्षात उतरली. म्हणजे बाप्पा तुम्ही तर खूप भाग्यवान आहात. नांगरलं कोणी, पेरणी कोणी केली आणि कापणीच्या वेळी आमचे बाप्पा आले. मला रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी बोलताना का टाळलं माहीत नाही, पण मुख्यमंत्र्यांनी दादांनी बोलायला संधी दिली त्याबद्दल तुमचे आभार. आणि तुमच्या जनतेचे सर्वांचे आभार की माझ्यासारख्या एका शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्मलेल्या व्यक्तीला आदरणीय मुख्यमंत्र्याच्या शेजारी बसायचा मान म्हणजे तुमचा सर्वांचा मान आहे एवढं सांगतो. मंचावर ज्यांनी मार्गदर्शन केलं, ज्यांच्यासाठी मी परत तिकडे गेले आणि त्यांना मार्गदर्शन करायची संधी मिळाली ते खासदार बजरंग बाप्पा सोनवणे. बजरंग बाप्पा तुमचे ते बॅनर बघून मला आठवण झाली आमच्या दबंग खासदाराची. कारण तुम्ही लिहिले दबंग खासदार, तर दबंग खासदार ज्यांना पहिल्यांदा उपाधी दिली त्या खासदार प्रीतमताई मुंडेंशिवाय हा कार्यक्रम पूर्ण होऊ शकत नाही. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज सकाळीच विकास कामांच्या पाहणीला सुरुवात केली. अजित पवार जिल्हा रुग्णालयातल्या कार्डियाक कॅथलॅबचं उद्घाटन करण्यासाठी आले होते आणि यावेळेला छोट्या चुकांकडे अजित पवारांनी लक्ष वेधत कामामध्ये त्रुटी ठेवणाऱ्या कंत्राटदारांची आणि अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. इथं सुरू नाहीये, इथं सुरू नाहीये, इथं सुरू नाहीये, तिथं सुरू नाहीये. कशा तुम्ही काम करता? हा स्क्रू वेगळा आहे, हा स्क्रू वेगळा आहे, हा स्क्रू वेगळा आहे. आम्ही पैसे देतो, आम्ही फुकट काम करत नाही. आमची एवढीच विनंती की हा जनतेचा पैसा आहे, त्याच्यामुळे जनतेचा पैसा व्यवस्थित खर्च झाला पाहिजे. आम्ही कुणालाही 5 पैसे कुणाला मागत नाही. जे काही पैसे मंजूर करतो ते इथं खर्च करायचे असतात. तुम्ही इथंच बघा किती इथं आहे का स्क्रू, इथं आहे का स्क्रू अंडरवर्किंग तर मग कशाला मला उद्घाटन बोलवलं? पद्धत बरोबर नाही. ऍक्शन घेईल त्याच्यावर. ज्यांनी काम केलं त्याला ब्लॅकलिस्टला टाकेल. मी जे बघतो बारीक, मला हाऊस नाही. आता तिथं पण काहीतरी हे झालेलं आहे. इथं खाली काय झालं? इथं दिसतंय काय? एसीच्या खाली काय सिमेंट व्यवस्थित झालं. तर मी लावायला येतो. मला आज थोडा दुपारी वेळ काढतो आणि मी टचअप काढायला येतो. हे काम तुमचं नाही. जे PWDचे पुणे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, AC यांची कामं आहे ती. त्यांना आपण पैसे देतो.